जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या पगाराचं काम पाहणाऱ्या वेतन आणि भविष्य निर्वाह विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी अशोक मनोहर शिंदे, वय वर्ष 49, राहणार तुळसाई पार्कच्या पाठीमागे गावडेमळा, पाईपलाईन रोड, सावेडी, हे अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकलेत. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं 8,000ची लाच घेताना रंगेहात पकडलंय. मंगळवार 18 फेब्रुवारी रोजी या संदर्भातील कारवाई करण्यात आली. शिंदे यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार हे माध्यमिक शिक्षक होते. ते 3 जून 2022 रोजी सेवानिवृत्त झालेत. परंतु तक्रारदार हे सेवानिवृत्त झाल्यापासून त्यांना प्रॉव्हिडंट फंड आजतागायत मिळालेला नाही. त्याकरता तक्रारदार हे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग या कार्यालयात काम करणारे सहाय्यक लेखा अधिकारी अशोक शिंदे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन 5-6 वेळेस समक्ष भेट घेतली. त्यावेळी अशोक शिंदे तक्रारदार यास म्हणाले, तुमचं काम खूप जुनं असून ते करून देण्यासाठी बक्षीस म्हणून 20,000 रुपये द्यावे लागतील. याबाबतची तक्रार नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. ही कारवाई नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक, पोलीस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड यांच्या पथकानं केली.